नमस्कार मंडळी. तर आता वाजले 5 आणि आज घटस्थापना आहे. समूह झोपेले, समूहजवळ आई बसेले आणि ते असं बोट चोखती पहा. चांगलं नसतं बाई ते. तिला दूध प्यायला आई होतं म्हणून चोखती ती. हाव ना, पण मी बोट काढलं तर मा रडली नाही, हसलीच. हा तेव्हा घेतलं घालून. आताच माझी मम्मी म्हणत होती नको ना बाई, काढतो मी तो बोट, काढतो. तसं घालू नाही बोट समूह, घालू नाही ना बोट तसं. तर आई बसेले. हा बोल. एखाद्यानं जर खसकन काढलं ना आम्ही तर रडते. नाही नाही, प्रेमानं काढावं लागतं, समजून सांगावं लागतं. राग येतो ती लगेच असं ओढलं की. तर मंडळी आज घटस्थापना आहे आणि समूहचं आपल्याला नवरात्रीचं शूट बी करायचंय उद्या. तर थोडस सामान आणायचंय, ते आणायला आपण भोकरदानला जाणार आहे. ड्रेस आहे का घरी? ड्रेस आणले मनसुख दादाची तून त्या ताईने दिलेला आहे. त्यांनी लय छान गरबाचा ड्रेस आणेल तिला. तू गरबा नको म्हणा, जो बरं गरबा म्हणायचा आहे ना. गरबा ब म्हण, ब बाबूरावचं ब, तू भ भानुदासचं ब म्हणती. म्हण बरं एकदा गरबा. तरी भच ऐकू येऊ राहिलं ते. तर भोकरदनहून आम्ही काय काय सामान आणणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओ मध्ये. आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो की मी नवरात्रीचा 9 दिवस उपवास धरेल आणि सकाळी भगरीचा भात बनवला होता माझ्यासाठी आणि त्याच्यासोबत हे दही आहे. तर या फराळाचं करायला ह्या शेंगा कोणाच्या घरून आल्या ग? त्या शारदा काकूच्या घरून. शारदा काकूची. तुम पा किती मोठ्या शेंगा आल्या परात भरून. हा, आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो. ह्या मोठ्याले शेंगा आहे हो, 4 दाण्याच्या. ह्या खायच्या शेंगा आहे. हा, म्हणजे भाजून वगैरे खायचा उलडा. हा, आणि ह्या गावरान शेंगा आहे, याच्यात 2-2च दाणे राहते. हा, छोट्या छोट्या शेंगा आहे. तर याचे शेंगदाणे भाजीसाठी वापरते. चवदार बी राहते आणि खायला हे लय चवदारी. हा. म्हणजे सोपं जातं ना खायला, मोठाले दाणे. दाणे निघते. पोट भरे घे, पोट भरे. ह्या कोणाच्या घरून आल्या? ह्या सुभाष भाऊच्या घरून आल्या. याच्यातल्या अर्ध्या खाल्ल्या आम्ही आणि सोनू चोपाला आता अर्ध्या उकडल्या. तर माझा चुलत भाऊ आहे सुभाष गोरे आणि दुर्गा वहिनी, त्यांनी वानुळा दिला. वानुळा म्हणते याला. आणि या शारदा काकून दिल्या. हा, तर 2 वानुळे आले आम्हाला. काय चाललं मग? काय काय केलं तू आज आणि काय काय राहिलं? आज काही एवढं काम नाही केलं मी. आज घरीच दळण केलं आणि चालू. आणि घरचे काम थोडेफार. सकाळीच लय पाऊस पडला आमच्याकडे. जाणं होतं मला उडीद तोडायला. उडीद तोडायला जाणं होतं. उडीद गेले आपल्या तोडायला, पण आज गेलीच नाही. सोनूश मम्मी आता काम करू लागते तर किती मोठा आधार झाला तुला. हा, काम लवकर आवरतं. बरोबर आहे. असंच साम्याराम्याला दोघी जणी करा जा हो. भांडणं करा जाऊ नका हो. रिकम जागाल तमाशा होतो. आपलं काही घरात भांडणं बी झाले तर घरात राहते का? नाही, आपली डायरेक्ट सोशल मीडियावर जाते. हा बरोबर आहे. हा, असं तुम्ही दोघी जणी असं राहा की जे जाळणारे आहेत ना ते आणखीन जाळाले पाहिजे. नाही, काय ना तोंडात बोट घातले पाहिजे. हा, आश्चर्याचा धक्का बसला पाहिजे. भांडणच होत नाही ना. भांडणं नव्हती होत, पण मग आता आई काम करत होत्या तेच मला शाळेत होत्या. पण आता आई 1 पट आणि मी 3 पट काम करते. आई तोंडावर सांगते, करते की नाही आत्या? बरोबर आहे. एकाच घंट्यात मी सगळा स्वयंपाक करते. आईला इथं जमत नाही, मी इथं करून घेते. चुलीवर बी करते मी. ठीक आहे, चला. तर व्हिडिओ पाहत राहा पुढं. तर आम्ही निघलो पहा आता भोकरदानला. इकडे आहे बाई मी. पप्पा इकडे. तिकडे कुठं पाती टाकात. तर माय सांभाळायला तिला आणि आई बी आहे इथं. दोघे मिळून तिला चांगलं सांभाळायला माझं जरसं काम बी आहे. राय मग तू हो. आम्ही लगे वरच्यात जाऊन येतो. वरच्यात जाऊन येतो आम्ही. ती म्हणता सा वरच्याच सोडून जाते मला. हा, ते काय हाता हलरोयली ती. त्या कशी राय इथं गुपचूप. ऐका जाय पप्पाचं ऐका जाय. हा, येतो आम्ही. हा बाई, येतो ना आम्ही जाऊन. माय, अरे बापरे. लाडत न घेऊ. थांब इथं. टाकातील पाळण्यात आणि द्या झोका. समू, समू, मी आत्ता पटकन जाऊन येते बड्या. तू या नकत विचार करू नको. कळला का? आ, तिला अजून कळत नाही. मग ती ऐकती तो. जाणं पडन तिला. ती पुढे जाऊन थांबा जाईन मग आहे ना. चोरून जाणं पडा जाईल. जा. चला जाऊन येऊ. पुन्हा रडायला लागल. तर चाललो आम्ही आता.
तर आलो पहा आम्ही भोकरदनला सोनार गल्लीमध्ये. इथं हे रेहान दुकान आहे, रेहान जनरल स्टोअर. इथं लेडीजचं सगळं सामान भेटतं, मेकअपचं, कानातलं, नाकातलं वगैरे. तर सोनूची मम्मी घुसेले आता रेहान मध्ये. त्यानंतर आम्ही आलो बघा सिल्लोड कॉर्नरला. काही सणवार असला ना तर त्याचं मार्केट इथं राहतं. तर हे नवरात्रीचं मार्केट इथं भरेल. हे पहा इकडे डेकोरेशनचं सामान, आताराचे दुकानं. आता गर्दी जरा कमी आहे, आम्ही उशिरा आलो. तर हे पायीकडच्या साईडनं मूर्त्या राहत्या विकायला आलेल्या. हे मार्केट इथं नाही पाहिजे, पण लय गर्दी होती इथं. तर नगरपालिकेनं दुसरीकडे व्यवस्था करायला पाहिजे. तर हे कर आहे पहा, आमच्याकडे कर म्हणते. हे घेतलं, तुमच्याकडे काय म्हणते कमेंट मध्ये सांगा. आलो पहा आम्ही भोकरदनहून. रडली होती का मा? उठलीच नाही ती झोपेतून, आता डोळे उघडे तुम्ही आले तर. झोपली होती ती? हा, झोपेलाच राहिली. समू समू अय अय बाई इकडे मी. अय समू तू रडली नाही? बिलकुल नाही रडली बाळा, रडीच नाही आणि रड- बिलकुल नाही रडली तू. हा बिलकुल नाही रडली लगे. घर पुसलं, हे केलं, तिथे मग बाई इथं बसली, ती दळणं दे. आई 5 मिनिटं थांबा. पाहू राहिली ग माझ्याकडे. घ्या आता काढून तिला जरस. तर मंडळी आता वाजले 5 संध्याकाळचे 6 आणि सोन्या सांभाळून राहिला इला 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 टेंग कशी हसती. हसती तू, हसती. तर काय झालं, सोनूच्या मम्मीने अजून घटस्थापना केली नाही का ग? इतका उशीर असतो का? लोकांचे घट सकाळीच बसले ना. अहो सोनूश पप्पा लोकांचे बसले, पण आई गेल्या होत्या ना गावामध्ये दळण घेऊन, तर त्याला यायला उशीर झाला. आणि आता आल्यावर त्या मला वावरी आणून देऊ राहिल्या आणि स्वामिनीला सोनू सांभाळतोय. तिला घ्यायला कोण नव्हतं, हा पण खेळायला जाऊन बसलेला होता. तर सगळा उशीर झाला आज. ठीक आहे, 8 पाहून फटाफटा. हा आणूच राहिल्या त्या लगेच. बाकीची तयारी केली मी, आणली आई ना. तर मायना ही माती आणली, याला वावरी म्हणते आहे ना मा? हा हा याच्यामध्ये धन टाकायचं, म्हणजे धान्य पेरायचं याच्यात आहे ना. हा तर हे बघा धान्य पण काढून ठेवलेले आहे मी इकडे. सगळं धान्य याच्यामध्ये सोनूश पप्पा. तर आता घटस्थापना आहे बरोबर आहे. हा इथून पुढं शेतात जी पेरणी होईल त्याला रब्बीची पेरणी म्हणते रबी बरोबर आहे. तर आपण पाहू याच्यात काय काय येतं. याच्यात ते पहा ज्वारी म्हणजे शाळू, ते बी रब्बीत येती. करडई रब्बीत येती. गहू रब्बीत येते. हरभरा रब्बीत येतो. अजून काय याच्यात जवस राळे, ते आता आपल्याकडे लावत नाही आमच्याकडं. तर लावतो कोणी सोनूश पप्पा लावतं का? तर ते पावसाळ्यात येते का हिवाळ्यात? जवस हिवाळ्यात येतं बरोबर आहे. हे सगळे रब्बीचे पिकं येते, मी जे नावं घेतले ते. तर हिवाळ्यामध्ये जे शेतकरी पिकं लावतो ते सगळे आपण याच्यामध्ये टाकतो. तर मग काय कारण असन याच्या मागचं शास्त्रीय कारण काय माहितीये? माहिती मला काय? की याच्यात टाकल्याच्या नंतर आहे ना ते छान उगतं. तसं नाही, मग याच्यात आता ते टाकणार हा तर याची जर्मिनेशन टेस्ट होती. कोणती? जर्मनेशन टेस्ट. जर्मन नाही ग, हा जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे उगवण शक्ती. समजा म्या 100 बिया पेरल्या आणि 80 उगून आल्या, तर त्या बियाण्याची उगवण शक्ती 80%, जर्मिनेशन 80%. पहिल्यानं घरचंच बियाणं वापरत होते, तर याशी जर्मिनेशन टेस्ट व्हायची. माझ्या वडिलांच्या घरी काही शेती नव्हती, तर याच्यातलं काही माहित नाहीये. तुमच्या घरी शेती आहे तर हळूहळू माहित होऊ राहिलं. हे शेतात नाही शिकेल, मी शाळात शिकेली. शाळा जरा ध्यान देऊन शिकायची होती. माय बापाला खुद हे माहित नाही, हे शाळात शिकलो मी. तू जरा ध्यान देऊन शिकली असते तुला बी कळलं असतं. बस झालं सोनचे पप्पा. तर मंडळी आता वाजले 7:45 आणि समूचं काय चालू आहे? चालू आहे बोट चोखणं. झोपेल होती ती, आता 10-15 मिनिटं झाली तेव्हा उठली. हा, आणि तिला आता झोप येऊ राहिली डबल. हा या पहा हसून राहिली ती. समू समू काय म्हणते पप्पा? दोन्ही हात चालले तोंडामध्ये. या टायमाला जर येड्यावणी करते ती.
नाही तर दिवसभर काहीच परेशान करत नाही. नाही काय बाळा चालू आहे तिचं ते नाही पाय का चोखती ती बोट दोन्ही का बरं. नाही 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 संध्याकाळची असले राग येतो तिला हात काढल्यावर. आणखी एक विचारायचं आहे तुम्हाला. आम्ही प्लॅनिंग केली होती की नवरात्रीमध्ये तुळजापूरच्या आईला जायचं. तर सोनूची मम्मी म्हणती की माझी आई म्हणली की देवी झोपलेली राहते म्हणे नवरात्रात. म्हणजे देवी आपल्या घरी येते. तुमचं काय म्हणणं आहे बुवा की जायला पाहिजे नवरात्रात की नाही जायला पाहिजे? का नवरात्र उठल्यावर जायला पाहिजे? हा तर तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यावर डिसिजन घ्यायचंय. त्याच्यावर डिसिजन आहे बरं का. हा बाय तो तोंडातून शब्द निघला. हा जर जास्त कमेंट कधी आल्या की नका जाऊ, हा नका जाऊ तर नाही जाणार. जा म्हणले तर जायचं. हा तर सोनू चालू आहे अभ्यास. 2-4 दिवसापासून लयच बिल्डअप होतो अभ्यासावर. पेपर आहे किती तारखेला आहे? कालपासून चालू झाले. कशाच पेपर होतो मग आज जीके आणि कम्प्युटर. जीके जनरल नॉलेज आणि कॉम्प्युटर. तर कसे गेले? चांगले गेले का? चांगले गेले, सोपे राहते. अच्छा तुला अवघड काय जातं मग? मॅथ जातं पण यावेळेस तयारी करेल मी मॅथची. हो यावेळेस स्टार्टिंग पासूनच मॅथची प्रॅक्टिस हेच म्हणणार सोनू मी. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. नाही मला काही नका दाखवू, मला रिझल्ट दाखव. हो मार्क दाखव, मार्क दाखव. मागच्या वेळेस किती मार्क होते तुला? 23-40 पैकी. 40 पैकी 23 होते. तर लय पुअर रिझल्ट होता तो. बरोबर आहे की नाही बाई? दादाचा रिझल्ट लय डाऊन होता ना. येईल काही देणं घेणं नाही. चला तर सोनूच्या मम्मीनं घटस्थापना केली पहा. ती तुम्हाला दाखवायची राहिली होती तर बघून घ्या. ही आजची पहिली माळ विड्याची घट वगैरे ही अशी रांगोळ काढली. आणि हे एक आणलं, याला काय म्हणते नावच माहित नाही. धूप ठेवायचं येते पहा. आणि माळी बांधायला दोरा आणि धूप आणला पहा. हे असं आणलं सोनूच्या मम्मीनं. तर मंडळी आता वाजले 9:15 आणि चला आता जेवून घेऊ. आणि इकडं समूजवळ काही कोणाची गरज नाही, कारण ती तिचंच खेळती. तर मी इथं बसतो पहा फ्रीजच्या बाजूला. माझ्यासाठी हा भगरीचा भात, दही, शेंगदाण्याची आमटी आणि दही. आणि तुमच्यासाठी काय काय आहे? यात आईने दिलेली शेरणीची भाजी, हा आमटी आणि पोळी. अच्छा सोनूच्या मम्मीसाठी आमटी चपाती. यात उकडलेल्या शेंगदाण्याच्या शेंगा बी. शेंगदाण्याच्या शेंगा? मला माहिती भुईमुगाच्या शेंगा. नाही बरोबर बोलला तो, आपल्यालाच कळलं नाही ते. म्हणजे तसं बोलत नाही ना आपण. शेंगदाण्याच्या शेंगा बरोबर. जपानीज शेंगा. आमच्याकडे जपानीज शेंगा म्हणते, शेंगदाण्याच्या शेंगा म्हणत नाही. बरोबर आहे का? तर या शेंगदाण्याच्या शेंगा आहे. आणि मायनं शरण्या घेतल्या. कहू मा या आलं का शरण्या दिसू राहिल्या? काकडी काय म्हणते? काकडी आहे ना? काकडीची हा काकडीची भाजी, ती निब्बर काकडीची. पिकलेली निब्बर काकडी असते ना त्याची भाजी करते बघा ताई आमच्याकडे. ही काकडीची भाजी आम्हाला लहान आईकडून आली. चला मग बस जेवायला. आजचा ब्लॉग जे आहे इथं संपून टाकू आपण. आणि कमेंट मध्ये सांगा ताई की आम्हाला तुळजापूरला जायला चालतं का नाही चालतं. तसं बी नंतर बी जाता येईल, काही प्रॉब्लेम नाही. तर चला धन्यवाद. बाय 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 बाय.